नाताळ आणि सलग सुट्ट्यांमुळे मुंबई ठाण्याहून पर्यटकांचा लोंढा बाहेर पडला आहे. याचा फटका वाहतुकीला बसला असून मुंबई पुणे द्रुतगती मार्ग आणि मुंबई गोवा महामार्गावर भीषण कोंडी झाली आहे. कोकण पश्चिम महाराष्ट्राकडे जाणारे वाहन चालक तासनतास अडकलेले आहेत. नाताळचा सण आणि सलग सुट्ट्यांचा आनंद साजरा करण्यासाठी मुंबईकर आणि ठाणेकर मोठ्या संख्येने घराबाहेर पडले. परिणामी मुंबई पुणे द्रुतगती मार्गासह मुंबई गोवा महामार्गावर वाहतुकीचा पुरता बोजवारा उडाला. सलग सुट्ट्यांमुळे मुंबईकरांची पावले कोकणासह पश्चिम महाराष्ट्रातील पर्यटन स्थळांकडे वळली आहेत. अलिबाग, मुरुड, श्रीवर्धन, दिव्यागड आणि समुद्र किनाऱ्यांवर पर्यटकांची मोठी गर्दी पाहायला मिळतेय. मुंबईहून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या द्रुतगती महामार्गावर गुरुवारी सकाळपासून वाहतूक ठप्प झाली. खालापूर टोलनाक्यापासून ते लोणावळा एक्झिट पर्यंत घाट परिसरात 7 ते 8 किलोमीटर पर्यंत वाहतूक कोंडी झाली होती. हे अंतर पार करण्यासाठी वाहन चालकांना 1.5 ते 2 तासांचा कालावधी लागत होता. संथ वाहतुकीमुळे घाटात अनेक वाहने नादुरुस्त झाल्याचेही चित्र पाहायला मिळालं. दुसरीकडे मुंबई गोवा महामार्गावरही पेण ते वडखळ दरम्यान वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. काही बेशिस्त वाहन चालकांनी मार्गिकेची शिस्त न पाळल्याने कोंडीत अधिक भर पडली.